माझ्या माहितीप्रमाणे 2000 मतांच्या गावामध्ये जवळपास 10 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी प्रस्तावित होती। त्याच्यामधली काही कामं झाली आहे, काही कामं व्हायची आहेत आणि निश्चितपणाने या ठिकाणी सुंदर अशी कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे आणि या परिसरामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, प्रलंबित कामं आहेत ती सुद्धा लवकरात लवकर करण्याचं आश्वासन मी जनतेला दिलेलं आहे। बरेच कामं आता एवढ्या 15 दिवसामध्ये सुरू होतील आणि मला खात्री आहे की काम आणि विकास याच्याशिवाय आमच्या डोक्यामध्ये दुसरं कुठलं सत्र नाही आहे। भाऊ, तुमच्यासारखे अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळाले, काय सांगाल? हे बघा, ती न्यायालयीन लढाई आहे, त्याच्यावर मला बोलणं उचित होणार नाही, पण ज्याच्या बाजूला लोक असतात, बँडेज असते, त्याच्याच बाजूने निर्णय लागत असतो। अजितदादांच्या मागे 40 आमदार असल्यामुळे साहजिक आहे त्यांच्या बाजूने निकाल लागला। निवडणूक आयोगाने घोटाळा करू नये, जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे। हे बघा, विरोधकाचं कामच आहे जे आहे त्याच्या विरुद्ध बोलणे, ते त्यांचं काम त्यांनी केलं आहे। महाराष्ट्रावर सूड उगवण्यासाठी मोदी शहा यांचे राजकारण, अशी टीका संजय राऊतांनी केली। हे राऊत यांच्या बाबतीत बोलणं उचित होणार नाही, तो मुलगा आहे। शरद पवार गटाला पक्ष, नाव आणि चिन्ह नवीन सूचनाबाबत निवडणूक आयोगाने त्यांना आदेश दिले, तर काय सांगाल? तो निवडणूक आयोगाने दिलेला आदेश आहे आणि ते त्या पद्धतीने त्यांची कारवाई करतील। मनसेचे 3 नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी पार पडली गुप्त बैठक, काय सांगाल? आता या वावड्या आहेत काहीतरी, मी हे पण ऐकलं की बऱ्याच लोकांच्या बैठकी सुरू आहेत। कदाचित त्यांची बैठक झाली असेल ते मला माहीत नाही, पण झाली असेल तर चांगलं आहे। राज्यसभा खासदारांनी मुंबई महापालिकेचा निधी संसदेतील प्रतिनिधीसाठी 1050 कोटी रुपयाची तरतूद मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेवकांच्या विरोधात ही शक्ती कुठली आहे मला माहिती नाही, मला त्यांचं म्हणणं आहे की अदृश्य शक्ती आहे। शेवटी त्यांचा रोष कोणावर आहे हे मला माहिती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।